नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 7 मे 2023 वार रविवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। वेळ बदलला तर विचार बदलतात आणि विचार बदलले की आयुष्य बदलतं। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर, इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। नागपूर येथे स्थापन करण्यात आलेल्या ब्लूबेरी बिझनेस इंटरनॅशनलचा अमरावती चॅप्टर वतीने रविवारी हॉटेल गौरीन येथे सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेचे दीप प्रज्वलन करून वंदे मातरम गीताने सुरुवात करण्यात आली। या सभेला ब्लूबेरी बिझनेस इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्षसह सर्व पदाधिकारी आणि व्यावसायिक आणि विशेष अतिथी म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध असलेले मान्यवर उपस्थित होते। या सभेत सायबर गुन्हा कसा घडतो, त्याबाबत सावध कसे राहावे, याबाबत सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉक्टर हेरॉल्ड डिकोस्टा यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलेत। वेगवेगळ्या क्षेत्रात असलेल्या व्यावसायिकांना नेटवर्किंगमध्ये आणणे, त्यांना उच्च स्तरावर पोहोचविण्यासाठी मार्गदर्शन करणे, सरकारच्या योजना पोहोचविणे, सक्षम बिझनेस करण्यासाठी ब्लूबेरी बिझनेस इंटरनॅशनल मंच तयार करण्यात आला आहे। याची स्थापना नागपूर येथे करून आज दूरपर्यंत नाव पोहोचलं आहे। याच ब्लूबेरी बिझनेस इंटरनॅशनलचा अमरावती चॅप्टर वतीने रविवारी हॉटेल गौरीन येथे सभेचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष सचिव, अमरावती जिल्हा अध्यक्षसह देशभर प्रसिद्ध असलेल्या अनेक मान्यवरांची आमच्या सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी मुलाखत घेतली। आज अमरावती में ब्लूबेरी बिजनेस कॉन्फ्रेंस की द्वितीय सभा होने जा रही है। इससे पहले एक सभा हुई थी, इसमें अमरावती के तमाम इंटरप्रेन्योर्स को यहाँ पे इनवाइट किया गया है और यहाँ पर इंटरनेशनल बिजनेस फोरम्स के सभी डेलीगेट्स यहाँ पे आए हैं और वो यहाँ पर लोगों को बताएंगे कि किस प्रकार बिजनेस को डेवलप किया जाता है। हमारे साथ में शेरे करे जो अमरावती के ऑर्गेनाइजर, जानते हैं इस आज के इस चैप्टर का क्या उद्देश्य है। BBI एक बिज़नेस इंटरनेशनल फोरम है जिसकी अभी कॉन्फ्रेंस होने जा रही है यहाँ पे गौरी इन होटल में। इसके पहले राधे इन होटल में हमने सिलेक्टेड एंटरप्रेन्योर्स की कॉन्फ्रेंस करी थी। ये द्वितीय कॉन्फ्रेंस है, इसमें हमने अलग अलग डोमेन के सारे एंटरप्रेन्योर्स को बुलाया है। इसका मेन उद्देश्य है, इसका एक जर्नी है गुड बिजनेस टू ग्रेट बिजनेस। तो गुड बिजनेस से ग्रेट बिजनेस में जो ट्रांसफॉर्मेशन होता है, वो सारा ट्रांसफॉर्मेशन डेलीगेट करने के लिए ये कॉन्फ्रेंस रखी गई है। इसमें सारे अलग अलग डोमेन के जितने भी एंटरप्रेन्योर्स आए हुए हैं उनको हम बताएंगे कि हम बिज़नेस को स्केल अप कैसे किया जाता है, बिज़नेस का ट्रांसफॉर्मर कैसे किया जाता है और हैंड होल्डिंग, एक्चुअल हैंड होल्डिंग कैसे किया जाता है और बिज़नेस को एक ऊंचाई तक हम कैसे लेके जा सकते हैं।
और जितने भी पैरामीटर्स इसमें हैं वो सारे यहाँ पे डेलीगेट्स होने वाले हैं। थैंक यू। हमारे साथ में बिजनेस इंडिया के नेशनल प्रेसिडेंट डॉक्टर हेमंत सोनारे। जानते हेमंत जी, जो आज ये अमरावती में फोरम होने जा रहा है, सभा होने जा रही है, इसकी कहाँ से शुरुआत की थी आपने और क्या इसका उद्देश्य रहा है? BBI इंटरनेशनल फोरम है, हमने ये नागपुर से शुरू किया जी। और ऑल अक्रॉस महाराष्ट्र हम इसके चैप्टर्स अभी बना रहे हैं। इसमें जो थीम है कोलैबोरेट और खुद को बड़ा बनाना जिसको है, उन लोग कोलैबोरेशन के साथ में एक दूसरे का हाथ पकड़ के बड़ा बन सकते हैं। तो ये बिजनेस कम्युनिटी का एसोसिएशन है, इसमें बाहर के बाकी लोगों को हमने इन्वॉल्व नहीं किया है, पॉलिटिकल वगैरह कुछ नहीं। नहीं। इसका मेन उद्देश्य है कि एक दूसरे का नेटवर्किंग करके, नेटवर्किंग बोले तो नेटवर्क इज नेटवर्क बोलते हैं। जितने ज़्यादा लोग अपने नेटवर्क में आएंगे उतना ज़्यादा बिजनेस बढ़ेगा। तो अक्रॉस इंडिया और अक्रॉस द ग्लोब जितने भी अच्छे लोग हैं, अलग अलग कम्युनिटी के, अलग अलग ट्रेड के, अलग अलग बिजनेसेस के, इनको एक प्लेटफॉर्म पे लाने की एक कोशिश है कि जिस वजह से हम लोग ऑल अक्रॉस द ग्लोब इस पर्टिकुलर बिजनेस को जो छोटे स्केल पे कहीं पे शुरू है उसको पूरा ऐसा इंटरनेशनल प्लेटफॉर्म दे सके। और साथ साथ में उनको बड़ा बनाने में हम लोग, जैसे वो हमारा जो है कि गुड टू ग्रेट, तो जो काम कर रहे हो तो अपने अपने लेवल पे कर ही रहे हैं, बट उनको वहाँ तक सीमित न रखते हुए, अमरावती तक सीमित न रखते हुए, विदर्भा में, महाराष्ट्र में और जहाँ तक उसकी पहुँच हो वहाँ तक उसको कैसे पहुँचाएं। दैट इज़ द बेसिक ऑब्जेक्टिव ऑफ दिस कॉन्फ्रेंस। थैंक यू। हमारे साथ में समीर शेंडे जी जो राष्ट्रीय अध्यक्ष है इसके, हम जानना चाहते हैं कि लोगों की महत्वाकांक्षाएं पूरी करने के लिए क्या सोर्सेज का आप उपयोग करते हैं इसमें? मैं समीर शेंडे, मेरा प्रॉपर वर्धा से हूँ मैं। वहाँ पर मैं एक CBSE स्कूल चलाता हूँ और मेरा एक मैनपावर कंपनी भी है जिसमें अभी तक हम लोगों ने 5000 से भी ज़्यादा लोगों को रोज़गार मुहैया कराया है। अब आपने जो सवाल मुझे पूछा, हम सबको पता है कि कोरोना महामारी के बाद सबसे ज़्यादा अगर कोई अफेक्ट हुआ है तो वो है बिज़नेस कम्युनिटी, और इन लोगों के लिए कुछ करने की ये सबसे ऐसा मौका था जहाँ पर बिज़नेस कम्युनिटी को हेल्प करने की ज़रूरत थी। एक समय था जब हमने देखा था कि सबसे ज़्यादा सुसाइड की हमारे किसान लोगों ने, और कोरोना महामारी के बाद ये बात सामने आई कि सबसे ज़्यादा सुसाइड हुई बिज़नेस, मतलब जो व्यवसाय कर रहे थे लोग, तो उनके लिए कुछ खास करने के लिए ये प्लेटफॉर्म हमने बनाया है। और जब से ये प्लेटफॉर्म बना तब से लोगों के अंदर एक खुशी की लहर आई है। इसमें सारे गवर्नमेंट के लोगों को हमने जोड़ा है, जहाँ पर गवर्नमेंट की तरफ से फंडिंग होता है, गवर्नमेंट की तरफ से लाइसेंसिंग होता है, हैंड होल्डिंग होता है, नेटवर्किंग होता है, और काफ़ी अच्छा रिस्पांस हमको समाज के सारे तबके से मिल रहा है। हमारे साथ में राष्ट्रीय सचिव विजय बाड़ी सर, डॉक्टर विजय बाड़ी सर, हम जानना चाहते हैं सर, ये जो आज का जो चैप्टर यहाँ पे अमरावती में लिया है, इसके डेवलपमेंट की शुरुआत आपने कहाँ से इसको स्टार्ट किया और किन लोगों को इसमें सक्सेस मिला है? ये जो BBI ब्लूबेरी बिजनेस इंटरनेशनल, ये दिस फोरम हैज़ बीन स्टार्टेड फॉर द यूथ्स एंटरप्रेन्योर्स जिनको बिजनेस में सक्सेस लाना है। उनके लिए भारत का जो सोशो इकोनॉमिक डेवलपमेंट जिनके ऊपर निर्भर है आज के डेट में, हमारे भारत में यूथ्स बहुत हैं, एंटरप्रेन्योर बहुत हैं, लेकिन उनको सक्षम करने के लिए ऐसी भारतीय संस्था हमें चाहिए थी। तो इसके लिए इसकी शुरुआत नागपुर से हुई, जिसके प्रेसिडेंट समीर शेंडे साहब हैं। उन्होंने ही स्टार्टेड दिस पर्टिकुलर कंसेप्ट, लेकिन जब व्हेन वी मेट देयर वी फेल्ट इट कि ये सबसे महत्वपूर्ण ये ऐसा मिशन है, तो उसको समृद्ध करने के लिए देन वी हैव थॉट ऑफ टू लेट अस नर्चर इट इन अ वेरी सिस्टमैटिक वे। तो उसको सिस्टमैटिक वे से कैसे किया जा सकता है और यहाँ पे किन लोगों को ये नॉलेज की ज़रूरत है। अब बिज़नेस डेवलपमेंट में अभी बहुत सारे हज़ारों कंपनियाँ अमरावती में हैं, हर शहर में हैं, पुणे बॉम्बे जैसे सिटी में बहुत सारी इंडस्ट्रीज़ हैं, लेकिन सक्षम इंडस्ट्री को सक्षम करने के लिए, गुड इंडस्ट्री को ग्रेट बनाने के लिए वी हैव थॉट ऑफ टू ब्रिंग ऑल द बिजनेसमैन, मे बी छोटे बिजनेसमैन हो, स्मॉल SMB हम जिसको बोलते हैं, स्मॉल मीडियम बिजनेसेस जो हैं, उनको थोड़ा सा एक लेवल शिफ्ट करने के लिए वी थॉट ऑफ टू कम टुगेदर एंड मेक दिस पर्टिकुलर प्लेटफॉर्म। ये जो BBI का प्लेटफॉर्म है उसका डिज़ाइन मैंने किया है। तो ये प्लेटफॉर्म जो है वो अमेज़ॉन,
माइक्रोसॉफ्ट, गूगल, इसके डिज़ाइन के मल्टी लेवल कंपनी जो भी उनके कंपनी के बेस पे इसको बनाया गया है, इसका डिज़ाइन इस तरह से किया है। तो इसमें कौन कौन आ सकते हैं कि हर क्षेत्र के दोज एनीबडी जिसकी महत्वाकांक्षा ज़्यादा हो आपके साथ में जुड़ के अपनी महत्वाकांक्षा पूरी कर सकता है। आप है। उसको बैक एंड से पूरा और सपोर्ट वो करेंगे। कोई भी सपोर्ट, कोई भी इंडस्ट्री हो, कोई भी सेक्टर हो, इन सारे लोग ये प्लेटफॉर्म पे आ सकते हैं। हर एक डायमेंशन से जिनको बड़ा बनना है, इसके लिए उनको नर्चरिंग के लिए सारा जो प्लेटफॉर्म उपलब्ध करना है, ये इसके वजह से ये प्लेटफॉर्म करके फैसिलिटेशन का काम करेगा। हमारे साथ में मिस्टर हेराल्ड डिकोस्टा सर है, जो साइबर सिक्योरिटी के हेड है, साइबर सिक्योरिटी कॉरपोरेशन के हेड है। हम जानना चाहेंगे कि आज के इस बिजनेस डेवलपमेंट की मीटिंग में साइबर सिक्योरिटी का कितना महत्व है और ये किस माध्यम से उसके बिजनेस को डेवलप करने में सपोर्ट करेंगे। सर नमस्ते। अभी जो आज मीटिंग होने वाली है बिजनेसमैन की, उसमें आपका एक आज हर आदमी नीचे से लेके ग्राउंड से लेके हर व्यक्ति को कहीं ना कहीं साइबर सिक्योरिटी से वो इफ़ेक्ट होता है, नुकसान ज़्यादा होता है, फ़ायदा कम होता है। इस बारे में आप क्या सूचना आज देना चाहोगे इसे? धन्यवाद। देखिए, सबसे पहली बात है कि आज जो टेक्नोलॉजी का जो इस्तेमाल होता है, ये एकदम एक साधारण व्यक्ति से एक ऐसे व्यक्ति से होता है जो अमीर होता है। सो हमारे देश में आज करीब 75 करोड़ लोग हैं जो इंटरनेट का इस्तेमाल करते हैं। हमारे देश में करीब आज 90 करोड़ लोग हैं जो मोबाइल फ़ोन का इस्तेमाल करते हैं। तो आज के समय में डिजिटल टेक्नोलॉजी यूज़ करना, तो इट इज़ विदाउट टेक्नोलॉजी हम जी नहीं सकते हैं, तो टेक्नोलॉजी यूज़ तो हमें करना ही रहेगा। आज का ये जो कॉन्फ्रेंस है, सेमिनार है, तो इस कॉन्फ्रेंस में इसका एक मेन उद्देश्य होगा, जो मैं सभी जो पार्टिसिपेंट को बोलना चाहूँगा मैं, कि वो अपने पर्टिकुलर व्यवसाय में, अपने इंडस्ट्री में वो टेक्नोलॉजी का किस तरह से उसका उपयोग करें। हम देखते हैं कि आज टेक्नोलॉजी का दुरुपयोग भी बहुत कुछ होता है। हमारा देश पहले 3 देशों में है एज़ फार एज साइबर क्राइम इज़ कंसर्न, लेकिन इसका मतलब ये नहीं कि हम टेक्नोलॉजी का यूज़ ना करें, क्योंकि एक सोच होती है कि डर के आगे जीत होती है। और इसी उद्देश्य से ये जो इंडस्ट्रियलिस्ट आए हैं, जो अलग अलग पार्टिसिपेंट आए हुआ है आज, तो इनको मैं एक मार्गदर्शन, एक मैसेज देना चाहता हूँ मैं, कि आपको आज टेक्नोलॉजी यूज़ करना पड़ेगा। और हमारी जो सेंट्रल गवर्नमेंट ने कुछ नियम किए हुए हैं कि अगर आप टेक्नोलॉजी का इस्तेमाल करते हैं तो आपको इसको सुरक्षित यूज़ करना पड़ेगा। अगर आपकी टेक्नोलॉजी का कोई दुरुपयोग होता है, कोई साइबर अटैक होता है, तो इसमें से आपके ऑर्गेनाइजेशन को गुनहगार किया जा सकता है। तो इसमें से क्या क्या सिक्योरिटीज़ होनी चाहिए, वो भी होता है, कुछ अपने ऊपर भी अटैक कर सकते हैं, अपने सिक्योरिटी पे भी। सही है। अब अपने पे सिक्योरिटी पे से ज़्यादा ऑर्गेनाइजेशन में जो डेटा होता है, ये डेटा बहुत महत्व होता है। तो अगर इस पर्टिकुलर डेटा को अगर कोई हैकर इसको एक्सेस करता है, तो उसका दुरुपयोग कर सकता है, और उस दुरुपयोग से जो क्राइम बनता है, इसको हम साइबर क्राइम कहते हैं। तो हमारे जो साइबर लॉ में ऐसे कुछ प्रोविजंस हैं, जिस प्रोविजंस में हर एक इंडस्ट्री को वो कायदे का पालन करना पड़ेगा। और अगर वो कायदा का पालन करेंगे और अगर वो टेक्नोलॉजी का सही इस्तेमाल करेंगे, तो मुझे कोई डाउट नहीं है कि जो इंडस्ट्री है, जो एक छोटी इंडस्ट्री है, वो बहुत बड़ी इंडस्ट्री, एक बहुत बड़ा इंटरनेशनल इंडस्ट्री हो सकती है। लेकिन हमें साइबर से थोड़ा सावधान रहना पड़ेगा। इस साइबर पर्टिकुलर जो युग में हमें टेक्नोलॉजी का अच्छी तरह से उपयोग करके अपना व्यवसाय बढ़ाना है, अपना देश को बढ़ाना है, और ख़ास करके सोसाइटी एट लार्ज को हमें टेक्नोलॉजी के माध्यम से एम्पावर करना है। हमने अक्सर इसरो का नाम बहुत सुना है, लेकिन इसरो के डायरेक्टर से मिलने का मौका आज सारे अमरावती वासियों को आज इस ब्लूबेरी बिजनेस फोरम के माध्यम से होने जा रहा है। हम जानना चाहेंगे कि इसरो इस बिजनेस फोरम में अपनी क्या महत्वपूर्ण भूमिका निभाता है और किस प्रकार से स्पेस में होने वाले बदलाव का बिजनेस पे भी फ़र्क पड़ता है। हम जानते हैं डॉक्टर अरविंद जी शालीग्राम, जो इसरो के डायरेक्टर्स हैं। सर जी नमस्ते, थोड़ा सा आपका परिचय पहले। मैं डॉक्टर अरविंद शालीग्राम, डायरेक्टर इसरो SPPU, that is Savitribai Phule Pune University Research Park. So यहाँ we are working on various front-end research programs which are required for the ISRO's activities. ISRO is one of the flagship
institutions in the country, which has done excellent progress in recent times, in spite of world oppositions and various kinds of embargoes from developed countries. But ISRO has made its impact, and in fact it is recently seen that we have in fact left behind many of the advanced countries for various launch programs. We have developed our own initiatives in the rocket technology, launch technology, satellites. We have also successfully handled the Mars mission. So through these all different programs, what is happening is we are proving the technological capabilities and the research abilities of the Indians. At the same time, now we want to make progress, and this progress would be done with association with different industries and businesses around. So these industries will be facilitated, and various challenges will be given to them so that they come up with the technological advances and develop various front-end technologies. Thank you. ब्लूबेरी बिजनेस फोरम की आज सभा और मेरे साथ में किरण पातुरकर, जो निश्चित रूप से आपके लिए किसी भी परिचय के मोहताज नहीं है। मैं सीधा किरण भाऊ आपसे आज की जो मीटिंग है, इसका इंडस्ट्री में, बिजनेस में, डेवलपमेंट में इनका कितना फ़र्क पड़ेगा, कितना ये कर पाएंगे। आप कई सालों से मैं देख रहा हूँ आप इंडस्ट्री से जुड़े हो, इंडस्ट्री के अध्यक्ष रूप में अमरावती के MIDC डेवलपमेंट किया, मेडिकल कॉलेज के लिए किया, सारा अमरावती के डेवलपमेंट के लिए जो किया। अब बिजनेस, एक व्यक्तिगत बिजनेस के लिए डेवलपमेंट की बात है, कितना मानते हैं इनको? अभी पहली बार मैं ब्लूबेरी बिजनेस इंटरनेशनल में शरीक होने को आया हूँ। आज इनके साथ जुड़ने का मौका मिला है। अब मैं दिन भर रहूँगा, सुनूँगा, और जाते समय जो फिर प्रतिक्रिया इसमें दे पाऊँगा कि वो कितना अमरावती और सबके लिए फ़ायदा होगा। और रही बात मदद करने की, तो स्वयं सिद्ध उद्योजकता विकास अभियान के मार्फत ये काम मैं 5 सालों से कर रहा हूँ। 250 उद्योजक खड़े किए, 2 साल कोरोना की छोड़ दो तो अपने आप में बड़ी बात है। यदि ब्लूबेरी का उपयोग आपके इस ये मिल जाता है, में जुड़ता है तो और जुड़ता है तो अमरावती के विकास के लिए फायदा होगा। बाकी जितने जगह इधर उधर जाना पड़ता है, इनके माध्यम से कुछ यदि वो दिल्ली में फायदा होता है तो अमरावती के उद्योजकों को दिल्ली का फायदा हम ब्लूबेरी के मार्फत कराएंगे। टेक्नोलॉजी का डेवलपमेंट इनके साथ में जानकारी हो सकती है, नए उद्योग के बारे में, नई योजनाओं के बारे में तो आप भी बताते रहेंगे सरकार के माध्यम से। तो मैं ये सब, यदि इनके मार्फत दिल्ली के कनेक्शन अच्छे होते हैं और फायदा होता है अमरावती को, तो जरूर कराएंगे। अमरावतीकरांना परिचित असलेले डॉक्टर देवेंद्र शेरेकर हे ब्लूबेरी बिझनेस इंटरनॅशनल अमरावती जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त असल्याने त्यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून विस्तृत माहिती स्पष्ट केली। यानंतर सभेची सुरुवात दीप प्रज्वलन करून वंदे मातरम गीताने सुरुवात करण्यात आली। सर्व पाहुणे मंचावर स्थानापन्न झालेली आहे। सुंदर असा या सोहळ्याला आपण आता दीप प्रज्वलनाने सुरुवात करतो आहे। मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करावे। Have a round of applause. Maybe to the सिडकोज ऊर्जा अक्षय ऊर्जा शॉपचे डायरेक्टर विनय वैद्य साहेबांना विनंती करतो की त्यांनी STPI बेंगळुरू हेड अँड COO प्रदीप ढगे साहेब यांचं स्वागत करावं। चार्टर्ड युनियन असोसिएशनचे सक्रिय सदस्य आणि पदाधिकारी आमचे मित्र चार्टर्ड अकाउंटंट रतनजी शर्मा यांना विनंती करतो की त्यांनी किशोर कनेरे साहेबांचं इथे स्वागत करावं। रतनजी शर्मा नसतील आले
श्रीकांत बहाळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी किशोर भाऊ कनेरे यांचं स्वागत करावं. श्रीकांतजी बहाळे साहेब. या BBI फोरमचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर विजय वाडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी अमरावती इंडस्ट्रियल असोसिएशनचे जे प्रेसिडेंट आहे किरणजी पातुरकर यांचं स्वागत करावं. सर समोर. या बिझनेस फोरमचे फाउंडर चेअरमन समीरजी शेंडे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी सिटी न्यूजचे चीफ एडिटर चंदुबिया सोजतिया यांचं स्वागत करावं. सर थोड़ा इधर आइए. या बिझनेस फोरमचे नॅशनल प्रेसिडेंट डॉक्टर हेमंत सोनारे साहेब यांचं स्वागत तात्यासाहेब मते करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तात्यासाहेब मते फ्रॉम नागपूर डॉक्टर हेमंत सोनारे साहेबांचं स्वागत करतील. सर मी डॉक्टर क्रांती काटोल यांना विनंती करतो की त्यांनी महिला उद्योजिका अनिताताई दारवेकर यांचं स्वागत करावं. मॅडम समोर. इंडियन इंडस्ट्रियल असोसिएशनचे प्रेसिडेंट किरणजी पातुरकर यांना मी विनंती करतो की त्यांनी या फोरमचे फाउंडर चेअरमन समीरजी शेंडे साहेब यांचं स्वागत करावं. प्लास्टिक इंडस्ट्री ट्रेडर मनोजी शर्मा यांना विनंती करतो की त्यांनी या प्रेसिडेंटचे जनरल सेक्रेटरी विजय वाडे साहेब यांचं स्वागत करावं. यानंतर BBIचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर हेमंत सोनारे, जनरल सेक्रेटरी डॉक्टर विजय वाढई, संस्थापक अध्यक्ष समीर शेंडेसह सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी आपले मत व्यक्त केलेत. या सभेला ब्लूबेरी बिझनेस इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष सह सर्व पदाधिकारी आणि व्यावसायिक आणि विशेष अतिथी म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध असलेले मान्यवर उपस्थित होते. या सभेत सायबर गुन्हा कसा घडतो, त्याबाबत सावध कसे राहावे याबाबत सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉक्टर हेरॉल्ड डी कॉस्ट्रो यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलेत. ब्लूबेरी बिझनेस इंटरनॅशनलच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या संस्थांविषयी माहिती स्पष्ट करून सर्व व्यावसायिकांच्या उत्थानासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मार्गदर्शन केलेत. तर या सभेला सर्वदूर परिचित असलेले सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉक्टर हेरॉल्ड डी कॉस्ट्रो यांनी अनेक उदाहरण देऊन अनेकांच्या कशा पद्धतीने ऑनलाईन फसवणूक, स्वतःचा खाजगी डाटा चोरी होणे, कोणत्या नियमांचे पालन करून सायबरपासून अलर्ट राहण्यासाठी कोणत्या नियमांचे पालन करावे याची माहिती देण्यात आली. या सभेला इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद शालिग्राम, बंगळूर येथील CEO, AIC, STPLचे मुख्य प्रदीप ढगे, अंकित कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर किशोर कण्हारे, MIDचे अध्यक्ष किरण पातुरकर, डॉक्टर गणेश खारकरसह अनेक मान्यवर आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बडनेरा येथील दुर्गापूर रस्त्यावरील भारत पेट्रोलियमच्या बंद पडलेल्या डेपोमागे रेल नगरातील रहिवाशांना गेल्या 20 वर्षांपासून नळ प्रशासनाने पाण्याची व्यवस्था करून दिली नसल्याने
हातपंपाच्या दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बडनेरा येथील नवी वस्ती परिसरात दुर्गापूर रस्त्यावर असलेल्या भारत पेट्रोलियमच्या बंद पडलेल्या डेपोमागे रेलनगरातील रहिवाशांना गेल्या 20 वर्षापासून एकमेव असलेल्या हातपंपांचे दूषित पाणी पिल्यामुळे लहान मुलांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात 500च्या वर नागरिक वास्तव्यास आहेत. याकरिता फक्त एकमेव हातपंप आहे. त्यामधून पेट्रोल सारखा गंध असणारे पाणी निघत आहे. पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मजबुरी याच पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. प्रशासन, नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याकडे वारंवार नळाची मागणी करून सुद्धा आश्वासनापलीकडे काहीच मिळत नसल्याची खंत येथील नागरिकांनी सिटी न्यूजशी बोलताना व्यक्त केली. नागरिकांच्या समस्येचे निरासन झाले नाही तर आक्रमक भूमिका घेऊन जनआंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी सिटी न्यूजच्या माध्यमातून दिला आहे. तर जाणून घेऊया या परिसरातील नागरिकांच्या संतप्त भावना. नाव काय आपलं? सुरेंद्र देवीदास गुडदे, हां, वार्ड नंबर 22, रेलनगर, दुर्गापूर रोड, बडनेरा इथचा रहिवासी असून आमची पाण्याची समस्या आम्ही नगरसेवक, महानगरपालिका आणि आमदारापर्यंत सुद्धा पोहोचलो, पण आम्हाला तेवढी सुविधा मिळाली नाही. आणि कमीत कमी आम्हाला 20-21 वर्ष असून आम्ही हर वेळेस 5 पंचवार्षिकले आम्हाला आमदार, खासदार किंवा नगरसेवक आश्वासन देतात, परंतु आम्हाला सुविधा आमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्याबद्दल आम्हाला खंत वाटते आणि कमीत कमी आपल्या सिटी न्यूजच्या मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत काहीतरी मेसेज पोहोचायचा आहे, म्हणून त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि आम्ही आमच्या समस्या तुम्ही सोल्युशन करा. कोणत्यातरी आमदार, खासदार किंवा कोणत्यातरी निधीतून आम्हाला हे पाणी अवेलेबल किंवा हर फॅसिलिटीज जे आमचा अधिकार आहे हे तुम्ही अवेलेबल करू द्यायचं. त्याबद्दल धन्यवाद. का दादा, नाव काय आपलं? नितेश वानकडे. काय समस्या का आपली नेमकी या पाण्यासंदर्भात? समस्या म्हणजे इथं पेट्रोलियमचं जे होतं डेपो तो आता बंद झालेला आहे, परंतु या ठिकाणी जे पाणी आहे बोरचं त्यामध्ये पेट्रोलचा वास येत आहे. त्यामुळे ते प्यासाठी ते काही आवश्यक म्हणजे चांगलं नाही आहे. आरोग्याचा धोका होतो त्याचा. म्हणून तर आम्ही आपली मागणी काय? मागणी एवढी आहे का या ठिकाणी अजूनही पाईपलाईन आली नाही आहे नळाची पिण्याची, तर तेवढी या ठिकाणी यायला पाहिजे, एवढी मागणी आहे. मी उभा आहे सध्या बडनेरा येथील रेल नगरामध्ये, जिथे नागरिकांची पाण्याची मोठी भीषण समस्या आहे. एवढ्या मोठ्या नगराला फक्त एकच हे हातपंप लावलेला आहे आणि त्या हातपंपातसुद्धा दूषित पाणी येत असल्याचा आरोप या नागरिकांचा आहे. या संदर्भात माझ्यासोबत येथील एक महिला आहेत. ताई, नाव काय आपलं? लक्ष्मी राजेश बागडे. काय नेमकी समस्या काय आपल्या पाण्यासंदर्भात? पाण्यासाठी आम्ही 21 वर्ष झाली इथं आहे, पण आम्हाला काहीच पाण्याची सुविधा नाही आहे. आणि बोरचं पाणी पण आहे ना, तसं दूषित येतात ते. असं वाटते त्याच्यात की पेट्रोलचं असं वास येतं. तर पाणी कंप्लीट ठोकले आम्ही, पण आम्हाला काहीच त्याची सुविधा नाही आहे. तर आता हे सर्व नागरिक आहे, यांना पण विचारा तुम्ही. आणि या संदर्भात माझ्यासोबत अजून एक महिला आहेत. काकू, नाव काय आपलं? गुंफाबाई गुडदे. काय पाण्याची समस्या काय हे पाण्याची अशीच आहे ना, बिमाऱ्या येऊन राहिल्या. 15 वर्षे आम्हाला यायला झाले, पण पाण्याची इथे कोणी काही केअर घेऊन नाही राहिलं पाण्याची. म्हणतो आम्ही, मागण्या केल्या, बायाही गेलो, पण कोणी इकडे फिरून काही पाहून नाही राहिलं. निरा बिमाऱ्या सुरूच आहेत आमच्या मागं या पाण्याच्या विषयी. बस इथलीच मागणी आहे आमची या पाण्याची. निरा पेट्रोल डिझेलच आहे त्या पाण्याने, हेच पिऊन राहिलो. हमारा नाम जगदीश प्रसाद दुबे है, मंगलम रेसिडेंट में रहता हूँ. यहाँ पानी की कोई साधना नहीं है. 15 साल से मैं यहाँ पर रह रहा हूँ. पर पानी के बारे में कोई सुविधा नहीं है. यहाँ जो पानी आ रहा है बोर में, हमारा बोर का साधन है, नल का पाइपलाइन है नहीं, और बोर के पानी में सब पेट्रोल के बास आ रही है. नल के बारे में आपने किसको मांग की है क्या? हाँ, नल के बारे में हम अमरावती ऑफिस में भी कंप्लीट किए. साहब लोग आए तो वो बोलते कि यहाँ पर पाइपलाइन का कोई सुविधा नहीं है. हे होते रेलनगर रहिवासी, जे रेलनगरात गेल्या 30 वर्षापासून राहतात आणि यांना अद्यापपर्यंत पाण्याची कोणती सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. शासनाकडे, प्रशासनाकडे, येथील नगरसेवकाकडे यांनी वारंवार मागणी केली, मात्र त्यांच्या मागणीला कोणती असं प्रत्युत्तर मिळालं नाही किंवा दाद मिळाली नाही. गेल्या अनेक वर्षापासून येथे आपण मागे पाहू शकता, माझे कॅमेरामॅन दाखवतील, इथं एक हापसी आहे, फक्त एकच हापसी आहे आणि या हापसीतून दूषित पाणी येत आहे, पेट्रोलयुक्त पाणी येत असल्याचा आरोप या नागरिकांचा आहे. आणि या पाण्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. लहान लहान मुलांना आजार होत आहेत, असे यांचे आरोप आहेत. ही जर मागणी पूर्ण केली नाही, यांना नळातून पाणी मिळालं नाही, नळाची योजना इथे राबवण्यात आली नाही, तर हे मोठं आंदोलन करतील, असा इशारासुद्धा येथील नागरिकांनी दिलेला आहे.
बडनेरावरनं मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती. लाखो रुपये खर्च करून कॉलनीत राहायला आलेल्या नागरिकांना मात्र आता अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. रेवसा ग्रामपंचायतमधील ब्रह्मचारी नगर, महादेव नगर तर कृष्णापर कॉलनीमधील नागरिकांना आता अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरात पक्क्या नाल्या नाहीत, डांबरीकरण रस्ते नसल्याने पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण होत असल्याने येथील रहिवाशांनी लोकप्रतिनिधीसह ग्रामपंचायतवर आपला संताप व्यक्त केला आहे. आज अनेकांना वाटतं आपले एका छान कॉलनीत एक सुंदर घर असावे. याकरिता आजच्या वेळी अमरावती शहरातील अनेक भागात अनेकांनी प्लॉट विकत घेऊन घराचे बांधकाम करून आपल्या कुटुंबासह आनंदाने राहत आहेत. मात्र रेवसा ग्रामपंचायतमधील परिसरात प्लॉट विकत घेऊन घर बांधून अनेक परिसराला अनेक कॉलनीचे नाव दिल्यानंतर आताही मात्र 6 वर्षानंतर या ठिकाणी पक्की नाली तर डांबरीकरण रस्ते नसल्याने अनेक कुटुंबावर आता पश्चातापाची वेळ आली आहे. रेवसा ग्रामपंचायत परिसरात रजनी मंगल कार्यालयामागे कृष्णार्पण कॉलनी, महादेव नगर, ब्रह्मचारी नगर अशा कॉलनी असून डांबरीकरण रस्ते नसल्याने ये-जा करणे अवघड झाले. पावसाळ्यात शाळेतील मुलांना त्रास होत आहे. याबाबत ग्रामपंचायत आमदार, खासदार यांना सुद्धा निवेदन दिल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष केल्यानंतर येथील अनेक महिला पुरुषांनी आमच्या सिटी न्यूजकडे आपल्या व्यथा स्पष्ट केल्यात. मी आपलं रजनी मंगल कार्यालयाच्या मागच्या ज्या कॉलनीज आहेत त्यामध्ये विशेषतः ब्रह्मचारी नगर, महादेव नगर, कृष्णार्पण कॉलनी या विभागामध्ये आणि त्याच्या मागील भागामध्ये ह्या एवढ्या समस्या आहेत की ज्याचे निवेदनं ग्रामपंचायतीला यापूर्वी अनेक वेळा दिलेले आहेत. प्रत्यक्षसुद्धा सर्व नागरिकांनी प्रत्यक्ष भेट दिलेली आहे. परंतु या ठिकाणी आज पाहतो कोणतीही व्यवस्था झालेली नाही. त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर 1992 पासून जवळपास या ठिकाणी कॉलनीज तयार झालेल्या आहेत. तिथे कोणतेही रस्ते नाहीत. पावसाळ्यामध्ये चालणं मुश्किल आहे. सर्व लहान मुलं व इतर ज्येष्ठ नागरिक हे त्यांना या रस्त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक त्रास होत आहे. आणि त्या दृष्टीने या ठिकाणी वीज, विशेषतः वीज दिवसातून कमीत कमी 7-8 वेळा जाते. त्यामुळे घरातील अनेक विजेचे उपकरणं हे सगळे घरातले बिघडलेले आहेत. म्हणून या विजेच्या व्यवस्थेवर महावितरणाकडून याबद्दलची सखोल कार्यवाही करून नियमितपणे वीज पुरवठा कसा होईल या दृष्टीने आपल्या स्तरावरून कार्यवाही करावी अशी नागरिकांची विनंती आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी नाली व्यवस्था मुळीच नाही. कुठलेही ड्रेनेज पूर्ण तिकडे घाण पसरलेली असते, मच्छरांचा त्वचा असतो आणि आरोग्याच्या दृष्टीने ते हानिकारक आहे. या दृष्टीने लवकरात लवकर आम्ही यापूर्वी अनेक निवेदनं दिली आहेत. खासदारांचा विशेषतः खासदारांना आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष बोलावून त्यांना प्रत्यक्ष पूर्ण भागाची पाहणी त्यांनी केलेली आहे. परंतु आजपर्यंत कोणतीही आमच्या विनंतीला मान दिलेला नाही. तसेच आमदाराकडे सुद्धा निवेदनं दिली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनं दिलेली आहेत. आणि ही निवेदनं देऊनसुद्धा आज पाहतो सतत पाठलाग आम्ही 5 वर्षापासून करत आहोत. आणि हा पाठलाग करूनही त्याला आम्ही करून देतो असे निवेदनं दिल्यानंतर आश्वासनं दिली जातात. परंतु या ठिकाणी अजूनही कोणतीही कार्य केलेली नाही. तसेच ग्रामपंचायतीला नेहमी निवेदने दिलेली आहेत. आणि टॅक्स मागण्यासाठी या ठिकाणी त्यांची आकारणी पूर्वीपेक्षा तिपटीने चौपटीने आकारणी झालेली आहे. आणि त्यामुळे नागरिकांना महानगरपालिकेचा टॅक्स कमी आहे परंतु ग्रामपंचायतमधला टॅक्स हा जास्त झालेला आहे असं स्पष्टपणे निदर्शनास येते. त्या दृष्टीने ती कारवाई त्या पद्धतीनं आम्ही तसे अर्जसुद्धा त्या ठिकाणी निवेदनंसुद्धा दिलेली आहेत. परंतु प्रत्यक्ष कर भरल्यानंतरही त्यांना आम्ही 8 देण्याची विनंती केली. मी स्वतः आणि माझे मित्र खेडकरजी आम्ही स्वतः त्या ठिकाणी टॅक्स भरला. आणि टॅक्स भरूनही आज पावतो 1 महिना झाला 8 अजूनही दिलेला नाही. पावतीसुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. आम्ही चेकद्वारे त्याचं भुगतान केलेलं आहे. त्यामुळे ते ग्रामपंचायतचे जे ग्रामसेवक आहेत त्यांचीही कार्यवाही या ठिकाणी पूर्ण दुर्लक्षपणे या ठिकाणी दिसते. या ठिकाणी कमीत कमी मुरुम टाकून किंवा रोडची निवेदनं देऊन, कारण की हा जो रोड आहे या कॉलनीला जुळलेल्या आहेत. या प्रत्यक्ष चांगापूर रोडला जो ओलगाव रोड जातो
त्या रोडला अटॅच रोड आहेत ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्वरित या ठिकाणी कारवाई करून इथल्या रहिवाशांना न्याय द्यावा अशी सर्व नागरिकांची आणि ज्येष्ठ नागरिकांची, विशेषतः महिलांची आणि हे लहान मुलं जे शाळेत शिक्षण घेत आहेत त्यांची सर्वांना विनंती आहे आणि या दृष्टीने आपल्या स्तरावरून त्वरित कारवाई करावी अशीच आग्रहाची विनंती आहे. बोलत आहे मी रजनीच्या पाठीमागे आमचं एरिया आहे आणि इथं जे लोक येतात, ग्रामपंचायतचे लोक येतात, ते पठाणशाहीनं वसुली करतात, याच्यावर वसुली करतात. तुम्हाला पैसे द्यावंच लागेल का विकास काम हो का नाही हो. आम्ही त्यांना म्हटलं की बा हा वार्ड नंबर 3चा एरिया जो आहे याला तुम्ही जंगल टाकून दिलं. हा एरिया फक्त याच्यासाठीच आहे, वसुलीसाठी आहे आणि हा एरिया फक्त तुमच्या वोटिंगसाठी आहे. याच्यासाठी हा रिझर्व आहे. बाकी विकास कामाचं काही इथं काही गरज नाही आहे. काय विकास काम राहिलं आपल्या जाग्यावर, तर ते अशी धमकी देतात ते विकास हो अगर नाही हो. आम्हाला टेक्शन पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्हाला पाणी भेटो, तुम्हाला खंबा भेटो, तुम्हाला वीज भेटो, नाली भेटो, काही भेटो अगर ना भेटो, आम्हाला आमच्या टॅक्सेशनची मतलब चालू होते व्यवस्थित. निवेदन दिले आहे आणि वारंवार आम्ही डिपार्टमेंटला निवेदन दिले आहे, MSCB दिला निवेदन दिलं आहे खंब्याच्याबद्दल निवेदन दिलं आहे, MLAला निवेदन दिलं आहे, MP ला निवेदन दिलेलं आहे, जिल्हा परिषदला कॉन्टॅक्ट केलेला आहे, ग्रामपंचायतला कॉन्टॅक्ट केलेला आहे संबंधित. 10 वर्षापासून सांगून देणं नाही, 6 वर्षापासून कृष्णार्पण विहारमध्ये राहतात. रजनी मंगल कार्यालयाच्या मागे इथे रोडची अजिबात सुविधा नाही. रस्ता सर्व पावसाळ्यात तर चालणं मुश्किल आहे, उन्हाळ्यामध्ये चालणं म्हणजे असं वाटते की कधी पडल मनुष्य आणि कधी काय होईल सांगता येत नाही. इथे बरेचसे वयस्कर लोक राहत आहे, लहान मुलं राहत आहे. लहान मुलांना तर चालणं म्हणजे शक्यच नाही. शाळेमध्ये जाताना उचलून न्यावं लागते. आणि रोडसाठी श्रीमती यशोमतीबाई ठाकूर यांनी उद्घाटन करून रोड तयार केला. त्याच्यानंतर त्याच्यावर काही कोणी लक्ष दिलेलं नाही. डांबरीकरण केलं. डांबरीकरण जे झालेलं आहे ते पूर्णपणे उखडलेलं आहे. आता काही त्या गिट्टीसुद्धा त्याच्यावर शिल्लक राहिलेली नाही. गड्डे एवढे पडले आहे, अनुदानी शिल्लक आहे. गाडी चालवणं तर अशक्यच गोष्ट आहे, परंतु पायदळ चालणं सुद्धा कसरतीचं काम झालेलं आहे. त्यामुळं हा रोड ताबडतोब करण्यात यावा अशी मी विनंती करतो. यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला सुद्धा निवेदन दिलेलं आहे, परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही. आणि रस्त्यावर जे इलेक्ट्रिकचे पोल लागलेले आहेत त्या पोल कधी पडेल आणि कधी आमची लाईन जाईल आणि अंधारात आम्हाला राहायची वेळ येईल अशी परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे. आमदार यशोमती ठाकूर यांचा 10 लाख निधी मंजूर झाला होता. त्यातील कामे अद्यापही अपूर्णच असून 3 लाख निधी गेला कुठे अशी प्रतिक्रिया महिलांनी स्पष्ट केली आहे. 7 वर्षापासून इथं राहत आहे, तरी इथं कशाचीच हे नाही आहे, सुविधा नाही आहे. कुठे? कृष्ण अर्पण कॉलनीमध्ये सगळ्यांना आम्ही निवेदन देऊन चुकलेलो आहे, तरी पण इथं कोणीच येत नाही आहे, बघायला सुद्धा येत नाही आहे. फक्त घर टॅक्स सगळं मागायला सगळेजण येत आहे. बाकी कोणतीच सुविधा आमच्याकडे आहे नाही. कारण की नाली नाही आहे. आमचा खंबा सुद्धा तो पूर्ण झुकलेला आहे. किती वेळा मुलं शाळेत जातात, लहान छोटे आमचे. पावसाळ्यात खूप त्रास होते आणि त्यांना उचलून न्यावं लागते. पाऊस आला का पूर्ण मला त्याच्यात हे होते का नाली वाहते तशी, पण तरी पण कोणी त्याची हे घेऊन नाही राहिली, काळजी घेऊन नाही राहिलो. किती मोठं आम्ही नवनीत राणाकडे पण गेलो, 2-3 निवेदन दिले, तरी पण त्यांची कोणी दखल घेतली नाही. आम्हाला खूप त्रास होते. ते गाड्या स्लिप होते, पळतात, कोणाचे पाय मोडलेले आहे. जो रस्ता केला तो 2 महिन्यातच उखडला. हो ना, जो रस्ता केला तो रस्ता पण एवढा झाला की त्याच्यावर सरळ चालता पण येत नाही. गाडी तर दूरच राहिली पण चालता पण येत नाही. तर आमचं एवढं निवेदन आहे की वगैरे टाकून ठेवली, त्यावर डांबरीकरण केलेलंच नाहीये. आणि गाड्या तर चालवताच येत नाही, पायदळही चालण्याची व्यवस्था नाही आहे इथे. नाल्या नाही आहेत, सांडपाणी सगळं एकीकडेच वाहतं.
रोड म्हणा, नमस्कार, मी डांबरीकरणचा मंजूर कृष्ण झाला अर्पण आहे विहारमधून ना, बोलत आहे. फक्त खडीकरण आमच्याकडे करून दिलं. मी 2007 पासून इथे आलेली आहे राहायला, पण आतापर्यंत आमच्याकडे कोणतेच प्रशासनाने लक्ष दिलेले नाही आहे. ग्रामपंचायतकडे एवढे निवेदन दिलेले आहेत, पण तिथले ग्रामपंचायतमधले कर्मचारी आमच्यासोबत चांगले वागणूक नाही, त्यांचे बोलण्याचे शब्द व्यवस्थित नाही. आणि दुसरे म्हणजे आमच्या इकडले यशोमती ताईंना आम्ही निवेदन दिलेलं आहे. ते 10 लाखाची निधी आलेली होती आमच्याकडे, ते प्रवीण पोटे पण होते त्यांच्यामध्ये. आणि 10 लाखाच्या निधीमध्ये त्यांनी आमच्याकडे डांबरीकरणचे 3 लाख रुपये कुठे गेलेले आहेत ते आम्हाला आतापर्यंत माहिती नाही. आणि खडे इथे दगडं असे आहेत की आमचे छोटे छोटे मुलं आहेत, सापाचे यांचे इंचू काटायचं सर्व रोड व्यवस्थित झालेले नाही आहे. सर्व काही लोकांना असे आहेत की इथले लोक फक्त वोटिंग मागायला येतात, तोपर्यंत हे लोक झोपी राहतात. राजकारणाचे लोक फक्त वोटिंगसाठीच दिसतात इकडे, नंतर ते आमच्याकडे येऊन पाहत नाही. लाईट गेलेले असतात, आम्ही त्यांना निवेदन देतात, ग्रामपंचायतवाले आमच्याकडे येऊ शकत नाही आणि पुन्हा लक्ष देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इथे असे लोक आहेत की छोटे छोटे मुलं असताना त्यांना इथे नाही नाल्याची व्यवस्था आहे, नाही इथे गार्डन नाही, ओपन पीस आहे, तिथे नाही गार्डनची व्यवस्था आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान केले आहे. पिंपळखुटा येथील शेतातील गव्हाला चक्क कोंब फुटल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व गव्हाचे नुकसान झाले आहे. पंचनामा करायला कोणी आलं नाही, अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. कोणता नेता आतापर्यंत आला नसल्याची खंत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यावर्षी झालेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान तर अनेक घरांची पडझड झाल्याचे दिसून आले. 2 आठवडे बरसलेल्या या अवकाळी पावसाने आता तर भर मे महिन्यात चक्क पावसाळा ऋतूची आठवण करून दिली आहे. याच अवकाळी पावसाचा फटका पिंपळखुटा गावातील अनेक शेतकऱ्यांना बसला आहे. कापणीवर आलेल्या गव्हाला चक्क आता कोंब फुटल्याचे येथील शेतकऱ्यांनी दाखविले आहे. आमचं म्हणणं हेच आहे, एवढं म्हणजे पावसानं हे पाऊस आला, अवकाळी पाऊस आला, पूर्ण आमच्या गव्हाचं नुकसान झालं. हे कोंब निघाले सगळे गावाले. आतापर्यंत कोणी इथं पाहायला काही आलं नाही, पटवारी नाही, कोणी नाही. तर आमचं एवढं नुकसान झालं तर याच्यावर कोणतरी लक्ष द्यायला पाहिजे. सर्वांचाच गहू राहिला काय? हां. कोणाकोणाचा गहू आहे? संदीप रोंगे, सुधीर सायरे, रणजित ठाकरे, आमच्या गावात बरेचसे गहू मागचे आहे. आणि हा म्हणजे पावसानं पूर्ण नुकसान केलं आहे. बरं, यावर म्हणजे तुमचं काय मागण्या काय आहे तुमच्या? मागण्या काय, आम्हाला नुकसान भरपाई करून द्या याची. सरकारविषयी काय आहे तुमचं म्हणणं आहे? सरकारनं याच्यावर लक्ष द्या कास्तकारावर. हां हां, नाही तर मग सरकार फक्त मतं मागायला येते आम्हाला. आमच्या इकडे पाहिजा, इकडे पाहिजा. आणि हे आमचे याच्यावर ज्यावेळेस आमच्यावर असं संकट येते त्यावेळेस कोणी धावून येत नाही. बरं. पिंपळखुटा गावातील शेतकरी सुधीर सायरे, संदीप रोंघे, रणजित ठाकरे या शेतकऱ्यांच्या शेतातील गव्हाचे नुकसान झालेत. पंचनामा करायला कोणी पटवारी तलाठी आला नाही. जेव्हा निवडणूक येते तेव्हा अनेक जण मतं मागायला येतात. आता मात्र कोणीच आपले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हल्ली मोबाईल गेममुळे मुलामुलींना जुन्या पारंपरिक खेळांचे महत्त्व
तसेच माहिती होण्यासाठी बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये पारंपरिक गल्लीखेड्यांचे समर कॅम्पमध्ये आयोजन करण्यात आले। या कॅम्पमध्ये विद्यार्थी तसेच पालकांनीही धाबाधुबी, लगोरी, गिल्ली दांडू, मामांचे पत्र हारपले आणि कंचे खेळ खेळून सर्वांनी या खेळांचा आनंद घेतला। बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमी साईनगर येथे समर कॅम्पमध्ये भारतीय पारंपरिक गल्ली खेळाचे आयोजन करण्यात आले होते। त्यात रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबानगरीचे अध्यक्ष रोटरियन नंदकिशोर राठी, मधुरम स्कूलचे संचालक डॉक्टर कुंजन वेद, होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन अमरावतीचे अध्यक्ष डॉक्टर प्रिया मोहोड तथा अकॅडमीच्या डायरेक्टर प्राध्यापक श्वेता बडगुजर आणि डॉक्टर राकेश बडगुजर तसेच राजेश अग्रवाल आणि अकॅडमीचे सर्व खेळाडू पालकगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे अकॅडमीच्या डायरेक्टर यांनी श्वेता बडगुजर, प्रीती मांडवे आणि वर्षा मेहेरे यांनी पाहुण्यांचे लगोरी सेट, धाबधुबीचे बॉल, गिल्ली दांडूचे सेट देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत केले आणि डॉक्टर राकेश बडगुजर यांनी या पारंपरिक खेळाच्या माध्यमातून मुलांमध्ये युनिक क्वालिटी निर्माण होते, चपळता वाढते, शारीरिक क्षमता वाढते, त्याचबरोबर लॉजिकल थिंकिंग, एकाग्रता वाढते। खेळ हे नुसते खेळ नसून जीवनाचे मूल्य खेळ शिकवते, जसे लक्ष निर्माण करणे, टीम स्पिरिट तयार करणे, आपापसातील सहयोग निर्माण करणे, त्याचबरोबर ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी खेळाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, असे प्रास्ताविकातून डॉक्टर राकेश बडगुजर यांनी स्पष्ट केले। आणि नंतर उपस्थित सर्व अकॅडमीच्या समर कॅम्पचे खेळाडू, मधुरम स्कूलचे विद्यार्थी आणि रोटरी क्लबचे सदस्य आणि पालक असे 150 लोकांनी गल्ली खेळ, धाबाधुबी, लगोरी, गिल्ली दांडू, मामाचे पत्र हरपले आणि कंचे खेळ खेळून आनंद घेतला। मन बर्रा सोडून दे, रुमाल सोडून रुकना। तीन तास चाललेल्या या खेळात विद्यार्थ्यांचे उत्साह कायम राहावे त्यासाठी विविध शरबत, फ्रुटी, ज्यूस आणि अल्पाहाराची व्यवस्था करण्यात आली होती आणि शेवट सर्व खेळाडूंना HDFC बँक तर्फे प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात आले आणि नंतर कार्यक्रमाची सांगता आभार मानून प्राध्यापक श्वेता बडगुजर यांनी केली। सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर। शहरातील छांगाणी नगर येथील ठाणेश्वर महाराज मंदिर समोरील प्रांगणात सत्संगाचे आयोजन करण्यात आले। आरती, राष्ट्रवंदनाने सत्संगाची सुरुवात होऊन कार्यक्रमात सचिन महाराजसह संत अच्युत महाराजांच्या पादुकांचे भाविकांनी पूजन केले। या ठिकाणी संत अच्युत महाराजांच्या चित्राची सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली। या कार्यक्रमाचा शेवट महाप्रसादाने करण्यात आला। शहरातील छांगाणी नगर येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिराजवळ असलेल्या सुभाषराव चतुर्भुज गुरुजी यांच्या प्रांगणात प्रचंड मोठ्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले। या सत्संग कार्यक्रमात सचिनदेव महाराज यांचे आगमन होताच त्यांचे औक्षवण करून पूजन करून स्वागत करण्यात आले।
यावेळी सचिनदेव महाराज यांनी सोबत आणलेल्या सद्गुरू संत अच्युत बाबांच्या चरण पादुकांचे सुद्धा उपस्थित भाविकांनी पूजन केले. सुरुवात कृष्ण चतुर्भुज यांच्या गायनाने झाली. सचिनदेव महाराजांनी उपस्थित भाविकांना प्रवचन दिले. फिरवलं तर सगळेच्या सगळे त्या ठिकाणी किडे, कातण्या, झुरळं, कॉक्रोच, पाली, जाळे जळमट सगळे त्याच्यामध्ये ओढले जातात. अहो, जेवणाची यंत्र निघालेली आहे, हात खराब करायचा नाही. जसं त्या ठिकाणी एखादी कणिक आहे, त्याच्यामध्ये आमची आई पाणी टाकते आणि बरोबर त्याला हाताने मळते. आता हात नाही लावायचा, त्याला कणिक घ्यायची, त्याच्यात पाणी टाकायचं आणि ते यंत्र फिरवायचं. गर्र फिरवलं की त्याचे आपोआप त्या ठिकाणी गोळे तयार होतात. गॅसचा प्रश्नच नाही. आता ताटामध्ये वाटल्यानंतर हात खराब करायचा नाही. इकडे म्हणायचं अन्नके पूर्ण ब्रह्म आणि इकडे म्हणायचं जेवणाला हात लावला, अन्नाला हात लावला की तो खराब होतो. असा एक ट्रेंड आहे आजकालचा. अति सुशिक्षित लोक आहात ना, त्याच्यामुळे अति शहाणा त्याचा बैल रिकामा, एक मराठीमध्ये म्हण आहे. आता फक्त एकच त्या ठिकाणी यंत्र राहिलेलं आहे. हात नाही लावायचा त्या ताटाला. वरण भात, भाजी, पोळी, मीठ, लोणचं, पाणी, कढी, तूप, श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम असे जर पदार्थ वाटलेले आहे. वरण भात म्हटल्याबरोबर आ म्हटलं की त्या ठिकाणी मशीनच्या द्वारे आपोआप तोंडात फेकला गेला पाहिजे घास. हात नाही लावायचा फक्त. भाजी पोळी म्हटलं की भाजीमध्ये आपोआप पोळी कालवली गेली पाहिजे, आपोआप त्या ठिकाणी तुमच्या आमच्या तोंडात तो घास गेला पाहिजे. अशी परिस्थिती आहे गडेगाव. यंत्र में फस गई तुम्ही. म्हणून सात्विक यज्ञ त्याला म्हणतात. जो नुसत्या मंत्राच्या माध्यमातून प्रज्वलित होतो त्याला सात्विक यज्ञ. मुलं झालं असं थोडंफार हे लोक त्याला प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते प्रज्वलित होत नाही आहे. राष्ट्रसंतांच्या कानावर बातमी गेली, म्हणे महाराज यज्ञ प्रज्वलित होत नाहीये, काय करावं काही समजत नाही. असं आहे का? अटक तडक महाराज उठले, गेले तिथे. तुम्ही काय काय केलं? म्हणे काही नाही, आम्ही कापूर लावला, उदबत्त्या लावल्या, मातीची काडी घेतली, सगळंच काही केलं, परंतु तो यज्ञ प्रज्वलित होत नाहीये. म्हणे असं हरकत नाही. तुमचा आता कापुरी बाजूला ठेवा, तुमची ती उदबत्ती बाजूला ठेवा आणि तुमची ती आतपेटीची काडी बाजूला ठेवा आणि ती मातीची बाजूला ठेवा. म्हणे काय करता तुम्ही? 5 म्हणे आता 1 मिनिटात म्हणे यज्ञ प्रज्वलित झालाच पाहिजे. ते साक्षात स्वतःच अग्निनारायणाचा अवतार होते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांनी फक्त त्या ठिकाणी त्या यज्ञकुंडावर हात ठेवला, त्या गोरीवर हात ठेवला. 1 मिनिट फक्त त्या ठिकाणी महाराजांनी काहीतरी मंत्र म्हटला आणि जसा हात काढला फटकन त्या ठिकाणी ती ज्योत प्रज्वलित झाली. ही आमच्या भारतीय संस्कृतीच्या साधू संतांच्या आत्मज्ञानाची ताक. या सत्संग कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेंडे गुरुजींनी केले. या ठिकाणी कीर्ती देशमुख यांनी अच्युत महाराजांची सुंदर रांगोळी रेखाटल्याने त्यांचा सचिनदेव महाराजांनी सत्कार केला. 1 तासाच्या प्रवचनानंतर 65,000 रुपयांची मदत हार्ट हॉस्पिटल महासमाधी व वरुड जन्मशताब्दी महोत्सव अन्नदानाला देण्यात आली. शेवटी आयोजित सत्संग कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने करण्यात आला. शहरात कपडेसह ज्वेलर्सचा व्यापार करणाऱ्या एका महिलेची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी कपडा ज्वेलर्स व्यापारी महिलेला 5 एप्रिलला
6 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरनं फोन आलेत. तुमची कुरिअर ॲक्टिव्हेट नसून ॲक्टिव्हेट करण्यासाठी 5 रुपये लिंकवर पाठवा. मात्र महिलेने कोणतेही पैसे पाठवले नाही, कोणालाही OTP नंबर सेंड केला नाही, तसेच कोणतेही ॲप डाउनलोड केल्या नसतानाही त्यांच्या 2 वेगवेगळ्या बँक खात्यातून क्रमाने 99,396 रुपये, पुन्हा 3,000 रुपये असे एकूण 1,27,000 रुपये काढून ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही माहिती फिर्यादी महिलेच्या लक्षात येताच त्यांनी आधी कोल्हापुरी गेट पोलीससोबत संपर्क साधून सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. सायबर पोलिसांनी अज्ञात मोबाईल क्रमांक धारक विरोधात कलम 419, 420 सह कलम 66 DIT गुन्हे दाखल करण्यात आले. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GT केबलच्या 73, फॉस्टवे 256, सिटी केबल चॅनल 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.